नमस्कार माय फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मॅथ्स पार्ट 1 चा 10वी चा 5वा धडा प्रोबॅबिलिटी याचा प्रॉब्लेम सेट 5. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यू बघितले. आता याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहे. तर बघूया, आपला दुसरा प्रश्न आहे तो आहे बास्केटबॉल प्लेयर्स आहेत, 3 आहेत, जॉन, वासिम आणि आकाश. वेअर प्रॅक्टिसिंग द बॉल ड्रॉप इन द बास्केट. ठीक आहे, तर ते बास्केट मध्ये बॉल त्यांचा किती वेळा गेला याची त्यांनी प्रोबॅबिलिटी काढली आहे. बरोबर, ती प्रोबॅबिलिटी बघा किती आहे. द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फॉर जॉन इज 4/5. द प्रोबॅबिलिटी सक्सेस फॉर वासिम इज 0.83 and for आकाश is 58%. ठीक आहे. Who had the greatest probability of success हे आपल्याला काढायचंय. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, तर आपण आधी तिघांची प्रोबॅबिलिटी लिहून घेऊया. ठीक आहे, तर पहिला आहे आपला जॉन. जॉनची प्रोबॅबिलिटी आपल्याला किती दिली आहे, 4/5. ठीक आहे, पुन्हा दिलेली आहे आपल्याला वासिमची, ती आहे 0.83. पुन्हा आहे आकाश, त्याची आहे आपल्याला दिलेली आहे 58%. तर आपण काय करूया, ह्या तिन्ही फॉर्मला कोणत्याही एका फॉर्म मध्ये आणूया, म्हणजे आपल्याला कळेल की कुणाची जास्त प्रोबॅबिलिटी आहे सक्सेसची. तर आपण काय करूया, ह्या दोन्हीला आपण डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे आपल्याला कळेल की कोणाची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. तर आपण पहिल्यांदा जॉनची घेऊया. तर आपण जॉनची प्रोबॅबिलिटी 4.5 आहे. बरोबर, तर आपण काय करूया, 5 ने 4 ला डिवाइड करूया. ते आपल्या डेसिमल मध्ये आपला जो भागाकार आहे तो येईल आणि तो आपण नंतर वासिम सोबत कंपेअर करायचा. ठीक आहे, आपण बघूया कसं येणार. तर 5 आणि 4 0, इथे 5 ने 4 ला भाग जातोय का नाही, तर आपण पहिल्यांदा 0 घेणार. मग 0 घेतलं की 4 आला, पुन्हा आपण पॉइंट घेणार. पॉइंट घेतलं की 0 होतो. माहिती आहे ना सगळ्यांना भागाकार. तर 5 8 40. ठीक आहे, हा झाला आपला भागाकार. तर किती आला आपला 0.8. ठीक आहे, पुन्हा आकाश घेऊया आता आपण. तर आकाशचा बघा किती येतोय, तर आकाशची आपल्याला सक्सेस फॉर प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 58%. पर्सेंट म्हणजे आपल्याला काय माहितीये, अपॉन मध्ये 100 असतं. पर्सेंट म्हणजे अपॉन मध्ये 100. आता अपॉन मध्ये 100 आहे, 2 0 आहेत म्हटल्यावरती 2 घरं सोडून पॉइंट येतो. माहिती आहे आपल्या सगळ्यांना, 2 डिजिट आहेत, 2 घरं सोडल्यानंतर 2 नंबर सोडल्यानंतर पॉइंट येतो आणि इथं पहिल्यांदा 0 येतो. जर इथं 10 असतं तर इथं 58 या 8च्या आणि 5च्या मध्ये पॉइंट आला असता. बरोबर, मग आपल्या इथं 2 0 आहेत म्हटल्यावरती काय येणार, 58 आणि 2 घरं सोडल्यावर पॉइंट येणार आणि देन आपण 0 लिहिणार. आता आपण हे जे तिन्ही आपले प्रोबॅबिलिटीज आहेत सक्सेसचे त्यांचे, ते आपण कंपेअर करूया. तर आपल्याला लगेच कळतं इथं काही नाहीये म्हणजे 0 पण लिहू शकतो, काही नाहीये म्हटल्यावर चालेल. मग आपण बघूया या तिघांपैकी कोणाची जास्त दिसते तुम्हाला प्रोबॅबिलिटी, तर वासिमची. तर आपण लिहायचं देअर फॉर द ग्रेटेस्ट probability of success is Wasim's probability. ठीक आहे, तर हा झाला आपला दुसरा प्रश्न. आता आपण करूया तिसरा प्रश्न. तर तिसरा प्रश्न काय आहे बघा, आधी तुम्ही पुस्तक जवळ ठेवा कारण की मी प्रश्न लिहून दाखवत नाहीये. आपला आधीच फळा छोटा आहे त्यामुळे जास्त वेळ पण नाहीये आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही पुस्तक साईडला घ्या. जसं मी प्रश्न वाचून तुम्हाला सांगते तसं तुम्ही तो प्रश्न बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. तर आपला तिसरा प्रश्न आहे तो आहे, इन अ हॉकी टीम there are 6 defenders, 4 offenders and 1 goalie. ठीक है, out of this 1 player is to be selected randomly as a captain. Find the probability of selection that
आपल्याला काय सांगितलंय तर आपण गिवन मध्ये लिहून घेणार आधी. गिवन आपल्याला किती सांगितले 6 डिफेन्सर सांगितले आहेत. 6 डिफेन्सर्स. 6 डिफेन्सर्स. देन आपल्याला सांगितले 4 ऑफेंडर्स आणि काय सांगितले आहे 1 गोली. तर हे झालं आपलं. आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी म्हणजे विचारलंय काय तर या सगळ्यांपैकी आपल्याला एकाला कोणालाही रॅन्डमली कॅप्टन बनवणार आहे. तर आपल्याला त्यातला ए दिलाय सब, तो दिलाय द गोली विल बी सिलेक्टेड. आपल्याला गोलीची आधी प्रोबॅबिलिटी काढायची. आपल्याला हा सॅम्पल स्पेस दिलाय समजायचं. सॅम्पल स्पेस मध्ये त्यासाठी आपण लिहून घेणार सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणार आपण D1 D2 D3 D4 D5 D6 बरोबर. हे आपल्याला डिफेन्स सांगितले म्हणून आपण D ने डिनोट केलंय आणि 1 to 6 आहेत म्हटल्यावरती 6 पर्यंत. 4 ऑफेंडर्स आहेत O1 O2 O3 आणि O4 बरोबर. 4 आहेत म्हणून 4 आणि 1 गोली आहे म्हणून G1. तर हा झाला आपला सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस बघा काय येतोय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू हे मोजल्यावरती आपल्याला काय कळतंय 6 डिफेन्सर आहेत 4 ऑफेंडर्स आहेत आणि 1 गोली आहे म्हटल्यावरती आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस येतोय 11. आणि दुसरं आपल्याला कशाचं काढायचंय तो गोली विल बी सिलेक्टेड याची आपली प्रोबॅबिलिटी काढायची. आपण याला इव्हेंट ए मानूया. आता गोली काय आहे एकच आहे म्हटल्यावरती त्याची प्रोबॅबिलिटी पण तेवढीच असणार बरोबर. G1 ही एकच आपली प्रोबॅबिलिटी झाली. G1 हा एकच सॅम्पल पॉइंट झाला. तर आपला नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू काय असेल जेवढी संख्या तेवढा इथं नंबर. तर 1 आला. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. आपण कसं काढतो प्रोबॅबिलिटी of A is equals to number of event A upon number of sample space is equals to 1 upon 11. ही झाली आपली गोलीची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. हा झाला गोलीची प्रोबॅबिलिटी. आता आपण दुसरा आपल्याला कंडिशन दिलेली आहे ती म्हणजे आपली काय आहे ही झाली आपली गोलीची. आता दुसरी काय आहे तर ती आहे अ डिफेन्सर विल बी सिलेक्टेड. आता आपण पहिली गोलीची काढली आता डिफेन्सरची काढायची. तर आपण इव्हेंट बी लिहिणार इज इक्वल्स टू हे तुम्ही सगळं लिहून दाखवायचंय. ठीक आहे. तर डिफेन्सर आपले किती आहेत इथून ते पर्यंत आपण लिहून घेणार D1 D2 D3 D4 D5 and D6. आता आपल्याला नंबर ऑफ इव्हेंट बी काय झालं ऑब्वियसली 6 च होणार ना 6. हे झाले आपले नंबर ऑफ इव्हेंट बी. देन प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू काय येणार 11 आहे आपला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ इव्हेंट बी आहे आपला 6 आणि 11 6 कुठं भाग जातोय नाही जाते. त्यामुळे ही झाली आपली प्रोबॅबिलिटी. तर आपला हा चौथा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये काय दिले आपल्याला जोसेफ केप्ट 26 कार्ड्स इन अ कॅप. ठीक आहे. जोसेफने 26 कार्ड टोपीमध्ये ठेवलेले होते. बिअरिंग 1 इंग्लिश अल्फाबेट ऑन इच कार्ड. म्हणजे आपले अल्फाबेट किती आहेत 26. तर इच कार्ड वरती त्याने एक अल्फाबेट लिहिला होता A to Z पर्यंत. 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम म्हणजे त्याने असं रँडम पद्धतीने लिहिलेलं होतं अल्फाबेट्स. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अ ओवल कार्ड. आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची तर 26 कार्ड आहेत त्यापैकी ओवलची किती प्रोबॅबिलिटी येईल हे आपल्याला काढायचंय. तर आपण पहिल्यांदा लिहिणार सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मध्ये काय आहे 1 to 6 पर्यंत नंबर आहे आणि म्हणजे 1 to 6 नंबर आहेत 1 to
26. पण त्याला अल्फाबेट कोणते आहेत? A to Z पर्यंत. म्हणून मी लिहिते A B C D आणि अप टू Z पर्यंत. तुम्ही हे पूर्ण लिहा. ठीक आहे. तर हा झाला आपला सॅम्पल स्पेस. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपला काय आहे? 26. जवळपास काय सगळ्याच प्रश्नांचे आपल्याला प्रश्नातच उत्तर भेटतं. त्यामुळे प्रश्न नीट वाचा. आणि प्रोबॅबिलिटी हा खूप सोपा धडा आहे बाकीच्या धड्यापेक्षा. तर आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची? आपण इव्हेंट हे मानूया त्याला. प्रोबॅबिलिटी कशाची काढायची? की त्याच्यावरती वोवेल्स येतील. माहितीये तुम्हाला वोवेल्स? ते असतात ए आय ओ आणि यू. हे झाले आपले ओवेल्स. बरोबर. तर हे किती आहेत? 5 आहेत. जर आपला नंबर ऑफ इव्हेंट इज इक्वल्स टू काय असणार? 5. आणि आपली प्रोबॅबिलिटी किती येते मग? नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू, सॉरी प्रोबॅबिलिटी इथं पाहिजे, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए